नमस्कार मित्रांनो, व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ सर्वांसाठीच खूप महत्त्वाचा होणार आहे। माझी अशी एक इच्छा आहे की हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, कारण हा व्हिडिओ प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे आणि तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। हा व्हिडिओ स्किप करू नका। हा व्हिडिओ तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे। मित्रांनो, आपण पैसे कमवतो, ठीक आहे, पैसे नसतर ते आपल्या ज्या सर्व गरजा असतात त्या पूर्ण होत असतात आणि आयुष्यभर आपण पैसे कमवत असतो। त्या पैशाने आपल्याला पैसे कशासाठी आपण कमवतो, मुलांच्या शिक्षणासाठी असेल, मुलांच्या लग्नासाठी असेल, किंवा तुम्हाला घर बांधायचे असेल। प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या असतात, पण त्यांचा एकच हेतू असतो की पैसा कमवणे। आता पैसे कमवण्यासाठी आपण किती कालावधी घालवतो, 20 वर्ष घालवतो, 30 वर्ष घालवतो, 40 वर्ष घालवतो, म्हणजे जवळजवळ अख्खं आयुष्य आपण पैसे कमवण्यासाठीच घालवतो। त्यावेळेस आपल्या गरजा पूर्ण होत असतात। मित्रांनो, पण आजचा जो काळ आहे खूप भयानक काळ आहे। आजचा हा डिजिटल काळ आहे। या डिजिटल काळामध्ये आपल्याला पैसा कमवण्याबरोबर पैसा सुरक्षित कसं ठेवलं पाहिजे हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक सिंपल गोष्टी सांगणार आहे। सिंपल गोष्टी जरी तुम्ही फॉलो केले ना, तर तुमचं बँक अकाउंट कधी हॅक होणार नाही, तुमच्या बँक अकाउंट मधले पैसे कधी स्कॅमर पर्यंत जाणार नाही। मित्रांनो, मार्केटमध्ये आपण बघतो किंवा न्यूज चॅनलवरती आपण बघतो, व्हिडिओच्या माध्यमातून बघतो की भरपूर लोकांना आयुष्यभर कमवलेले पैसे एका क्लिकमध्ये घालून बसलेले आहेत। समजा तुम्ही 30 वर्ष पैसे कमवताय, 30 वर्ष तुम्ही कष्ट करताय आणि काही चुकीमुळे तुमच्या अकाउंटवरचे जर पैसे गेले तर स्कॅमर पर्यंत, तुम्हाला मित्रांनो किती बेकार वाटेल। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्कीच महत्त्वाचा होणार आहे। त्यामुळेच व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा। एक सिंपल तुम्हाला गोष्टी सांगणार आहे मित्रांनो। सिंपल गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या, जास्त काय नाही। आता तुम्हाला काय करायचं आहे, सिंपल दोन बँकिंगचं अकाउंट ठेवायचं आहे। आता बरेच लोकांचं दोन बँकेचं अकाउंट असतं, ठीक आहे, पण तुम्हाला काय करायचं, एक जे अकाउंट आहे तुमचं त्या अकाउंटला तुम्हाला फोन पे, गुगल पे, पेटीएम, तुम्ही बँकिंगचं ऍप वापरत असाल किंवा नेट बँकिंग वापरत असाल, ते एका अकाउंटवरती सर्व करायचं आहे। तुमचं एकच अकाउंट, त्याच तुम्हाला UPI ID बनवायचं आहे आणि दुसरं जे अकाउंट आहे ते सुरक्षित ठेवायचं आहे। ते अकाउंट तुम्हाला कुठं UPI ID बनवायचं नाही किंवा कोणत्याही फोन पे, गुगल पेला लिंक करायची नाही। कशाला लिंक करायचं आहे, त्यावरती तुम्हाला इंटरनेट बँकिंग ऍक्टिव्हेट करायची नाही। शक्यतो तुम्हाला ATM जर गरजेचं असेल तर ATM काढून ठेवा। ATM कारण आपण जवळ स्वतःपाशी ठेवतो ते सुरक्षित राहतं, पण शक्यतो ATM सुद्धा नाही काढलं तरी चालेल। फक्त त्या बँकेतनं तुम्ही व्यवहार काय करू शकताय, एक तर चेकच्या माध्यमातून आणि दुसरं तुम्ही बँकेत जाऊन डायरेक्टली कॅश विड्रॉल आणि डिपॉझिट करू शकता। असं मित्रांनो, त्या बँकेला फक्त दोनच सुविधा ठेवा पैसे काढण्याचे, ठीक आहे। आता मित्रांनो, दुसरं जे अकाउंट आहे त्यामध्ये तुम्ही डेली ट्रान्झॅक्शनचा वापर करा। गुगल पे करा, फोन पे करा, किंवा तुम्हाला कोणतेही जे वॉलेट वापरत असाल ते वापरा, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही। फक्त दुसरं जे अकाउंट आहे ते सुरक्षित ठेवा। आता भरपूर लोक काय म्हणतील की आमचं दोन बँक अकाउंट आहेत, पण आमचा जो मोबाईल नंबर आहे तो एकच लिंक आहे। कारण भरपूर लोकांबरोबर असा किस्सा असतो, ज्यावेळेस तुम्ही पेटीएम असेल किंवा फोन पे असेल, गुगल पे असेल किंवा तुम्ही UPIचं वॉलेट वापरता, त्यावेळेस तुम्ही मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्या मोबाईल नंबरवर जेवढे अकाउंट लिंक असतात ते तुम्हाला दाखवलं तरी ठीक आहे, काळजी करायची नाही। तुम्हाला काय करायचं आहे, एक जे अकाउंट आहे ते एकच अकाउंटला तुम्हाला UPI ID तिथे ऍक्टिव्हेट करायचं आहे। दुसऱ्या अकाउंटला तुम्हाला काही करायचं नाही, दुसरा अकाउंट तसंच असू द्या, ऍक्टिव्हेट करायचं नाही। एकच अकाउंट तुम्हाला ऍक्टिव्हेट करा आणि त्याच अकाउंटवरनं तुमचं जे डेली ट्रान्झॅक्शन आहे ते वापरू शकता। त्या अकाउंटला तुम्हाला एक लिमिटेड रक्कम ठेवायची आहे, 5,000, 10,000, 20,000 नॉर्मल। समजा बाय चान्स त्या अकाउंट बरोबर काय हॅकिंगचा प्रॉब्लेम झाला किंवा काय तुमच्याकडनं चुकून झालं तर लिमिटेड रक्कम जावी आणि तुमचं ते अकाउंट आणि दुसरं जे अकाउंट आहे तुमचं ते सुरक्षित राहावं। समजा तुमचं थोडंफार पैसे गेले तरी तुम्हाला जास्त टेन्शन येणार नाही, पण तुमची मेन रक्कम, जर आयुष्यभर कमवलेले पैसे तुम्ही 10 लाख, 20 लाख, 50 लाख जर अकाउंटवरनं गेले तर तुम्हाला किती टेन्शन येईल। जर थोडीफार रक्कम गेली तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही। हे बघा मित्रांनो, तुम्ही गुगल पे, पेटीएम वापरता, हे सुरक्षित असतं, काही प्रॉब्लेम नाही। पण सध्या डिजिटलचा काळ आहे, हे सायबर गुन्हेगार नवीन काहीतरी आयडिया काढत असतात, स्कॅम करण्यासाठी, फसवणूक करण्यासाठी। आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून काही लिंक पाठवतात, काही फोटो पाठवतात, व्हिडिओ
व्हिडिओ पाठवतात, काही सुद्धा पाठवतात आणि त्यावर क्लिक केलं आपण, समजा एपीके फाईल पाठवली, त्यावर क्लिक केलं, काही सुद्धा आपल्याकडून नकळत चुका होऊ शकतात. नकळत जर अशा चुकी झाल्या तर तुम्ही आयुष्यभर कमवलेले पैसे एका क्लिक मध्ये जाऊ शकतात मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला जे मेन अकाउंट आहे ते तसं सुरक्षित ठेवायचं आहे आणि तुमचं जे अकाउंट आहे दुसरं जे तुम्ही ट्रान्झॅक्शन साठी वापरणार आहे त्यावरती लिमिटेड रक्कम ठेवा. सिंपल तुम्हाला या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही त्या मेन अकाउंटला किती रक्कम टाका मित्रांनो, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.